नमस्कार. मी महेश पाटील, मुंबई एक्वाटिकलमधून बोलतो. आपण एक्वेरियम सजावटीच्या खूप काही वस्तू पाहिल्या आहेत आपण. एक्वेरियम सगळं पाठीमागचं जे काच असेल ते पाठीमागचं दिसणे म्हणून आपण बॅकग्राऊंड वापरतो. बॅकग्राऊंड वापरण्याकरता बाजारामध्ये मार्केटमध्ये खूप प्रकारचे बॅकड्रॉप अवेलेबल आहेत. थर्माकोलचे आहेत, फायबरचे आहेत, चायना मेड आहेत, बरेच काय. तर आपण लोकल म्हणून मी काही बनवलेले आहेत. मी स्वतः त्याचं बनवलं. अशा प्रकारे माझ्याकडे 4 ते 5 प्रकारचे माझ्याकडे बॅकड्रॉप आहेत. त्यातून मी पहिला बॅकड्रॉप तुम्हाला दाखवेन. तर हा बॅकड्रॉप आहे. हा 2x1 साईजमध्ये आहे. हा 2x1च्या टँकमध्ये बसू शकतो आणि आपल्याला जर उभा लावायचा असेल तर उभा लावू शकतो, आडवा लावायचा आडवा लावू शकतो आणि किती मोठं करू शकतो. आणि हा कापून वगैरे आपल्याला कमी जास्त करता येतो, कस्टमाइज करता येतो. अशा प्रकारे हे माझे जे कुठलेही मॉडेल आहे ते सगळं आपल्याला कस्टमाइज करता येतात. म्हणजे असं हे नाही आहे की 2x1चा टँक आहे म्हणजे 2x1च्या टँकमध्ये बसू शकतो, बाकी कुठे बसू शकत नाही. तर हे कुठल्याही साईजच्या टँकमध्ये बसू शकतात. कटिंग करायचे आणि चिकटवायचे. MCLने चिकटवून मी बनवतो. हा एक मॉडेल आहे माझ्याकडे 2x1चा. स्मॉल दगड आहेत. हे स्मॉल दगडांचा आहे आणि फुल 3D इफेक्ट आहे. असा पूर्ण 3D असा इफेक्ट आहे. हा एक मॉडेल आहे माझ्याकडे. त्यानंतर हा एक गोट्यांचा आहे, गारगोटीचा एक मॉडेल आहे. हा सुद्धा असंच आपण कुठेही फिटिंग करू शकतो, उभा आडवा असाही फिटिंग करू शकतो. हे पण कटिंग सर्व प्रकारचे कटिंग होतं. हा पण 2x1चा मॉडेल आहे. त्यानंतर हा आहे माझ्याकडे 24x18 2x1.5. 2x1.5च्या टाईममध्ये हे वापरता येतो. 3 फुटी पाहिजे असेल तर याच्यावरती एकावर एक लावून 3 फुटी होऊ शकतो. 4 फुटी करायला याला एक दुसरं जॉईन करून एका बाजूला 4 फुटी होऊ शकतो. ते 4x3 होऊ शकतो. 4x1.5 करता. हा 4x1ला फक्त एक जॉईन करायचा आणि हे दोन्ही MCL लावून टाकले की दोन्ही एकमेकाला चिकटून जातात. अशा प्रकारचं हे करता येतं. त्यानंतर याच्यामध्ये याच्यापेक्षा मोठा मॉडेल माझ्याकडे अजून एक आहे. ते आहे हे 2x2चं मॉडेल. ह्या 2x2च्या मॉडेलमध्ये सुद्धा दगडांचे मोठे दगडांचा हा सेट आहे. हा 2x2चा मॉडेल आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही 4 फूट लांबीला, 10 फूट लांबीला, 10 फूट वगैरे, 4 फूट उंचीला, तर 3 फूट उंचीला पाहिजे असेल तर हा कट मारून ह्याच्यावरती जॉईन करता येतो. अशा प्रकारे 3 फुटाचा म्हणजे पाहिजे त्या साईजमध्ये कस्टमाइज करता येतो. तर हे आणि आणखीन याच्यामध्ये 2 मॉडेल माझ्याकडे आहेत. एक मोठ्या दगडांचं आहे. खूप मोठी दगड आहेत. त्याचा मी तुम्हाला एका मी मॉलमध्ये एका मी फिटिंग केलेलं आहे. त्याचा तुम्हाला मी व्हिडिओ दाखवेन. व्हिडिओ पाठवतो, त्याच्यामध्ये टाकतो. आणि अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे आणि हे सुद्धा वॉटरफॉल मी टँकमध्ये फिटिंग केलेले मला व्हिडिओ टाकणार आहे ह्याच्याबरोबर. ते कशाप्रकारे दिसतात हे वॉटरफॉल फिटिंग, हे बॅकड्रॉप आपण फिटिंग केल्यानंतर ते कशाप्रकारे दिसू शकतात आणि आपल्याला टँकला कसं आपल्याला सुशोभित जास्त करता येईल ते आपल्याला त्याच्यातून समजतं. मी तुम्हाला एक आयडिया येईल की आपण कशाप्रकारे हे बॅकड्रॉप वापरू शकतो. अशा प्रकारचे बॅकड्रॉप्स आपण मागवू शकता. आपल्या जवळच्या एक्वेरियम शॉपमधून तुम्ही ऑर्डर करू शकता. ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करतील आणि तुम्ही कोणाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. माझा व्हॉट्सअप नंबर आहे. तर व्हॉट्सअप नंबर लिंकमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर आहे. त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही मला माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. मी स्वतः येऊन सुद्धा फिटिंग करू शकतो. फक्त फिटिंग चार्जेस जे काय असतात ते वेगळे असतात. ट्रान्सपोर्ट चार्जेस असतात सगळं त्यामध्ये होतं आणि सुद्धा फिटिंग करू शकतो. तर अशा प्रकारचे वॉटरफॉल अशा प्रकारचे बॅकड्रॉप आपल्याकडे हे माझ्याकडे अवेलेबल आहे. हे बॅकड्रॉप आहे कस्टमाइज केलं 20x9चा, हाईटला 9 इंच आणि लांबीला 20 इंच असं मी कस्टमाइज करून वापरला तर मी तुम्हाला मागे दाखवलं होतं.
तुम्ही माझ्याकडून किंवा मार्केटमधून अवेलेबल करू शकता, मागवू शकता. माझी व्हॉट्सअप लिंक यूट्यूब लिंक आहे माझी व्हॉट्सअप, त्यावर व्हॉट्सअपचा नंबर आहे, तर तुम्ही त्याच्यावर जाऊन माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. कशाप्रकारे फिटिंग करायचं ते तुमची टँक साईज सांगू शकता. त्या टँक साईजमध्ये कुठला शोभून दिसेल. जसं मोठ्या टँक असेल तर ते मोठ्या दगडांचा शोभून दिसतो, छोट्या टँक असेल तर छोट्या दगडांचा शोभून दिसतो. मी जागा आवडत नाही त्यामध्ये आणि दिसायला अट्रॅक्टिव्ह दिसतो. हे बाजूने मोठा टँक असेल तर ते आम्ही एमसीलने फिटिंग करतो साईड, म्हणजे ते फिट राहतात आणि मग मासे इकडे तिकडे जाऊ शकणार नाहीत किंवा अडकणार नाही ते पलीकडे, कारण गॅप वगैरे असेल तर मग मासे त्यामध्ये अडकतात. मग मासा बाहेर निघाला नाही तर मग त्याचा मरतो वगैरे असा वेळ ते आपण एमसीलने पॅक करतो किंवा सिलिकॉनने पॅक करतो. हे असं ते बॅकड्रॉप जे आहे ते मी बनवतो. 5 प्रकारचे बॅकड्रॉप माझ्याकडे आहे. त्यात मग 4 मॉडेल असेल, दुसरं 5 मॉडेल ते मोठ्या दगडांचं आहे. तर माझ्याकडे पेंटिंग केलेलं मला लागलं नाही, पण मी फिटिंग केलेलं आहे एका मॉलमध्ये. तर त्याचा तुम्हाला व्हिडिओ मी टाकणार आहे, तर ते बघा आणि कशाप्रकारे तुम्हाला तुमचा टँक सजवता जाईल ते पहा आणि टँक सुशोभित करा. माझ्याकडे बॅकड्रॉप आहे, टॉईज आहे, सँडफॉल आहे, वॉटरफॉल आहे. सगळं अशा प्रकारे सर्व मी हाताने जेवढे मला जे करता येईल मी सगळं माझ्याकडे कुठलीही मशीन नाही, काही नाही, सगळं हाताने बनवतो आणि करतो. त्याचे मोल्ड्स पाडलेले आहेत मी, त्या मोल्ड्समध्ये मी त्याच प्रकारे बनवू शकतो. आणि एक टँकला फिश टँकला एक सुशोभित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा नक्की व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.